केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातल्या भाजपच्या अधिवेशनात बोलताना शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत अशी जहरी टीका केली होती। त्यावरती अजित पवारांनी उत्तर देणं टाळलं, पण अजित पवार गटाचे आमदार मात्र आता भाजपच्याच विरोधात टीका करतात। अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडेंनी शरद पवार देशाचे नेते आहेत, भाजपने शरद पवारांचा आदरच केला पाहिजे असा घरचा आहेर महायुतीला दिलाय। तर शरद पवार आणि अजितदादांच्या एकत्रित येण्याचे संकेत सुद्धा दिलेत। दुसरीकडे 20 जुलैला अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंच्या घरी शरद पवारांची भेट घेतली आहे। या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक स्थित्यंतर घडली, अजूनही काहीही घडू शकतं हे नाकारता येत नाही। यत कदाचित साहेब आणि दादा एकत्र येतील असंही घडू शकतं असं वक्तव्य बेनकेंनी केलं। थोडक्यात अतुल बेनके आणि अण्णा बनसोडे यांच्यासारखे आमदार आजही दोन्ही दगडांवर पाय ठेवून उभे आहेत हे स्पष्ट आहे। पण या दोघांच्या विधानानंतर अजित पवार गटाचे आमदार शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र यावेत यासाठी इच्छुक आहेत असं म्हटलं जाते। आता अजित पवार गटाचे काही आमदार शरद पवार गटात जाण्यासाठी सुद्धा इच्छुक आहेत अशाही चर्चा आहेत। पण मग प्रश्न आहे तो म्हणजे शरद पवार हे अजित पवार गटातल्या आमदारांना आपल्या पक्षात घेतील का? घेतलंच तर असे कोणते आमदार आहेत ज्यांच्यासाठी शरद पवार गटाची दारं उघडी असू शकतात? समजून घेऊयात या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। शरद पवार गटाचे दरवाजे खुले असणारे पहिले आमदार असू शकतात ते म्हणजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील। आंबेगाव विधानसभेचे आमदार असणारे दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांच्या जवळचे समजले जातात। पवारांचे पीए असणारे वळसे पाटील जेव्हा अजितदादांसोबत गेले तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं। वळसे पाटलांचं राजकारण हे पवारांनीच घडवलंय। त्यात अजित पवार गटात गेल्यापासून वळसे पाटलांनी पवारांच्या विरोधात कुठलंही आक्रमक विधान केलेलं नाही। या उलट लोकसभा निवडणुकीच्या वेळी वळसे पाटलांनी ऐन मतदानाच्या दिवशी शरद पवारांना सहानुभूती आहे असं वक्तव्य केलं होतं। त्यांच्या या वक्तव्यामुळे शिरूर लोकसभेत अमोल कोल्हेंना फायदा झाला असं म्हटलं गेलं। तसंच लोकसभा निवडणुकीच्या वेळी वळसे पाटील हे घरामध्ये पाय घसरून पडले होते। त्यांच्या पायाला आणि हाताला दुखापत झाली, त्यामुळे ते शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीदरम्यान सक्रिय दिसले नाहीत। त्यांच्या अनुपस्थितीमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना वळसे पाटील यांच्या मतदारसंघातनं लीड मिळालं नाही अशा चर्चा झाल्या। वळसे पाटील यांच्या अनुपस्थितीचा फायदा शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांना झाला। याशिवाय वळसे पाटील शरद पवार गटात आले तर त्यांच्या अनुभवाचा फायदा शरद पवार गटातल्या नेत्यांना होऊ शकतो। सहकार क्षेत्रात सुद्धा शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांचे संबंध अगदी खोलवर रुजलेले आहेत। सध्या त्यांच्या कन्या या आंबेगाव मधून निवडणूक लढवू शकतात अशाही चर्चा आहेत। त्यामुळे वळसे पाटलांसाठी पवारांचे दरवाजे खुले असू शकतात असं म्हटलं जात आहे। शरद पवार गटात प्रवेश मिळू शकतो असे दुसरे आमदार आहेत नरहरी झिरवळ। दिंडोरीचे आमदार असणारे नरहरी झिरवळ लोकसभा निवडणुकीपासूनच शरद पवार गटात प्रवेश करतील का याच्या चर्चा सुरू आहेत। झिरवळ हे सुद्धा पवारांच्या जवळचेच। तसंच अजित पवार गटात गेल्यापासून झिरवळ शरद पवारांच्या विरोधात आक्रमक झालेले नाहीयेत। या उलट लोकसभेच्या निवडणुकीत नरहरी झिरवळ यांच्या दिंडोरी विधानसभेतनं शरद पवार गटाच्या भास्कर भगरेंना तब्बल 82,000 मतांचं लीड मिळाले। इतकंच नाही तर लोकसभेच्या प्रचारादरम्यान भगरेंसोबत एका कार्यक्रमात झिरवळ दिसल्यानं ते उघडपणे शरद पवारांचं काम करतायत अशाही चर्चा झाल्या। दिंडोरी विधानसभेत झिरवळ यांच्या विरोधात शिंदे गटाचे धनराज महाले यांचा गट आहे। आता धनराज महाले महायुतीकडनं विधानसभेसाठी इच्छुक आहेत, त्यामुळे स्थानिक गणितं पाहता आणि आगामी राजकारणाची सोय म्हणून नरहरी झिरवळ सुद्धा शरद पवार गटात जातील असं म्हटलं जात आहे। शरद पवार गटात जाऊ शकतात असे तिसरे आमदार आहेत अहेरी विधानसभेचे धर्मराव बाबा आत्राम। धर्मराव बाबा आत्राम यांना अहेरी विधानसभेतनं पुन्हा निवडणूक लढवायचे, पण त्यांच्या पुढे त्यांच्याच घराण्यातील अमरीशराव आत्राम यांनी आव्हान निर्माण केलंय। अमरीशराव आत्राम भाजपकडनं विधानसभेची तयारी करतायत, पण मग अशा वेळी धर्मराव बाबा आत्राम यांचं महायुतीकडनं तिकीट कापलं जाईल अशा चर्चा चालू आहेत। त्यामुळे धर्मराव बाबा आत्राम आपल्या आगामी राजकारणाची सोय पाहता शरद पवार गटात जाऊ शकतात असं म्हटलं जाते। आता शरद पवारांना सुद्धा इथनं धर्मराव बाबा आत्राम यांच्यासारखा उमेदवार मिळाला तर शरद पवार गट पूर्व विदर्भात आपले पाय पुन्हा रोवू शकतो। शरद पवार गटाचे दरवाजे ज्यांच्यासाठी खुले असू शकतात असं पुढचं नाव आहे ते म्हणजे मकरंद पाटलांचं। वाईचे आमदार असणारे मकरंद पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची भेट घेतल्याचं बोललं जातं। तेव्हापासून मकरंद पाटील यांच्या शरद पवार गटात प्रवेशाच्या चर्चा चालू झाल्यात, पण अजून तरी त्यांचा प्रवेश झालेला नाहीये। मकरंद पाटलांच्या विरोधात वाई विधानसभेतनं भाजपचे मदन भोसले तयारी करतात, त्यामुळे भाजप सुद्धा या जागेवरती दावा करू शकतो। मकरंद पाटलांनी जयंत पाटलांची घेतलेली भेट आणि वाईची स्थानिक समीकरणं पाहता मकरंद पाटील शरद पवार गटात प्रवेश करू शकतात असं म्हटलं जाते।
दुसरीकडे त्यांच्या बंधूंना राज्यसभा देतो असं सांगून सुद्धा अद्याप अजितदादांनी आपला शब्द पूर्ण केलेला नाहीये. त्यामुळे ही नाराजी सुद्धा मकरंद पाटलांच्या शरद पवार गटात जाण्यासाठी महत्वाची ठरू शकते. यानंतर निफाडचे आमदार दिलीप बनकर यांना देखील शरद पवार गटात प्रवेश मिळू शकतात. त्यासाठी ते इच्छुक असल्याची चर्चा आहे. दिलीप बनकर हे शरद पवारांचे निकटवर्तीय. बनकरांचं राजकारण सुद्धा पवारांमुळे घडले असं म्हटलं जातं. त्यामुळे अजित पवार गटात असून सुद्धा बनकर कधीही शरद पवारांच्या विरोधात बोललेले नाहीयेत. तसंच लोकसभेच्या निवडणुकीत भास्कर भगरेंना निफाड विधानसभेतनं 18,000चं लीड आहे. बनकर यांच्या विरोधात निफाडमधनं ठाकरे गटाचे अनिल कदम तयारी करतात. पण बनकर आणि शरद पवारांचे संबंध पाहता दिलीप बनकर शरद पवार गटात प्रवेश करून ती जागा मिळवू शकतात अशा चर्चा आहे. शरद पवार गटाचे दरवाजे खुले असणारे पुढचे आमदार असू शकतात कळवणचे नितीन पवार. नितीन पवारांनी काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांची पुण्यात भेट घेतली असं सांगण्यात येते. तेव्हापासून त्यांच्या शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या चर्चा चालू होत्या. नितीन पवारांचे वडील अर्जुन पवार हे शरद पवारांचे निष्ठावान होते. तसंच कळवण विधानसभेत नितीन पवारांच्या विरोधात भाजपच्या भारती पवारांचा गट सक्रिय आहे. भारती पवार आणि नितीन पवार यांचे पारिवारिक संबंध असले तरी नितीन पवार यांच्या मतदारसंघातनं लोकसभेला भारती पवार तब्बल 57,000 पेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर पडल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भारती पवार या नितीन पवार यांच्या विरोधात मैदानात उतरू शकतात असं म्हटलं जाते. आता महायुतीकडनं भारती पवारांना तिकीट मिळालं तर नितीन पवारांचा पत्ता कट होऊ शकतो. म्हणूनच स्थानिक समीकरण पाहून उमेदवारी निश्चित करण्यासाठी नितीन पवार शरद पवार गटात जातील असं म्हटलं जातंय. शरद पवार गटात जाऊ शकतं असं पुढचं नाव सांगण्यात येते ते म्हणजे जुन्नरचे आमदार अतुल बेनके. अतुल बेनकेंनी नुकतीच शरद पवारांचे खासदार अमोल कोल्हे यांच्या घरी जात शरद पवारांची भेट घेतलीय. या भेटीनंतर बेनकेंनी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील हे विधानही केले. बेनकेंच्या भेटीनंतर शरद पवारांनी लोक भेटायला येत असतात. अतुलचे वडील माझे मित्र आहेत, माझ्या मित्राचा तो मुलगा आहे असं म्हटलं होतं. त्यामुळे अतुल बेनके शरद पवार गटात प्रवेश करतील या चर्चांनी सध्या जुन्नरमध्ये जोर पकडलाय. जुन्नरमध्ये बेनकेंच्या विरोधात शिंदे गटाचे शरद सोनावणे काम करतात. त्यामुळे महायुतीत सोनावणेंना जर तिकीट मिळालं तर अतुल बेनके हे शरद पवार गटात प्रवेश करून तिकीट मिळवू शकतात असं म्हटलं जाते. मधल्या काही काळामध्ये बेनकेंच्या ज्या हालचाली होत्या त्यावरनं सुद्धा ते अजित पवार गटात खुश नाहीयेत असं म्हटलं गेलं. यानंतर पुढचे आमदार येतात ते म्हणजे पिंपरीचे अण्णा बनसोडे. शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर आपल्याला आनंद होईल असं विधान नुकतंच अण्णा बनसोडेंनी केलंय. तसंच शरद पवारांवर अमित शहानी टीका केल्यानं त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे. त्यामुळे अण्णा बनसोडे सुद्धा शरद पवार गटात जातील या चर्चांना सुरुवात झाली आहे. पिंपरीत काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांच्यासोबत 25 नगरसेवकांनी शरद पवारांच्या गटात प्रवेश केलाय. त्यामुळे अजित पवारांचा गड मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गटाला बळ मिळाले. अलीकडेच पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांची सभा सुद्धा झाली. त्यामुळे पिंपरीचं वातावरण बदललंय असं म्हटलं जाते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अण्णा बनसोडेंची विधानं आणि त्यांची बॉडी लँग्वेज पाहता ते शरद पवार गटात जाऊ शकतात असे धागेदोरे सध्या बांधले जात आहेत. शरद पवार गटाचे दरवाजे ज्यांच्यासाठी खुले असू शकतात असं पुढचं नाव घेतलं जातंय ते आमदार प्रकाश सोळंके यांचं. माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार असणारे प्रकाश सोळंके यांच्या विरोधात भाजपचे रमेश आडसकर विधानसभेची तयारी करतात. त्यामुळे प्रकाश सोळंकेंचे विधानसभेचं तिकीट धोक्यात असल्याचं सांगितलं जात आहे. जर सोळंकेंचं तिकीट धोक्यात आलं तर शरद पवार त्यांना आपल्या गटात घेऊन तिकीट देऊ शकतात अशा चर्चा सध्या होताना दिसतात. प्रकाश सोळंकेंचे वडील सुधाकर सोळंके यांच्यासोबतही शरद पवारांचे संबंध उत्तम होते. याशिवाय बीड जिल्ह्यात सध्या आमदार संदीप क्षीरसागर आणि खासदार बजरंग सोनवणे सोडले तर इतर सगळे आमदार आणि मोठे नेते अजित पवार यांच्या सोबत गेलेत. आता या दोघांना आणखी नेत्यांची ताकद द्यायची असेल तर प्रकाश सोळंके यांचा पर्याय पवारांपुढे असू शकतो. आता हीच पोकळी भरून काढण्यासाठी शरद पवार प्रकाश सोळंके यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊ शकतात असं म्हटलं जात आहे. शरद पवार गटात जाऊ शकतात अशा पुढच्या आमदारांचं नाव येतंय ते म्हणजे आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे. आष्टीचे आमदार असणारे बाळासाहेब आजबे यांच्या विरोधात भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार सुरेश धस हे तयारी करत असल्याचं सांगितलं जाते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी देवेंद्र फडणवीसांनी आष्टीमधनं आगामी विधानसभेसाठी धस यांचं नाव घोषित केलं होतं. फडणवीस यांच्या घोषणेनं महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा तेव्हा आष्टी मतदारसंघात सुरू झाली. यानंतर अजित पवार यांना याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. या सगळ्या गोंधळामुळे बाळासाहेब आजबे शरद पवार गटात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगण्यात येते. उमेदवारीची गरज लक्षात घेता शरद पवार गट बाळासाहेब आजबे यांना त्यांच्याकडे घेण्यासाठी इच्छुक असू शकतो. याशिवाय आष्टी विधानसभेत जरांगेंच्या आंदोलनाचा प्रश्न तापलेला आहे. अशा परिस्थितीत बाळासाहेब आजबे अजित पवार गटाकडनं विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक नसतील असं म्हटलं जाते. त्यामुळे आजबे शरद पवार गटात जाऊन आमदारकीचं तिकीट मिळवतील अशा चर्चा होत आहे. आता अजित पवार गटात असणाऱ्या 40 ते 41 आमदारांपैकी हे असे काही आमदार आहेत जे शरद पवार गटात जाऊ शकतात असं म्हटलं जाते.
पण आता शरद पवार या आमदारांना पक्षात घेण्यासाठी नेमका कोणता क्रायटेरिया ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकांच्या रिॲक्शन्स लक्षात घेता, पक्षाचं मत लक्षात घेता या आमदारांना शरद पवारांकडे एंट्री मिळणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? अजितदादांकडे असणारे कोणते आमदार शरद पवारांकडे जातील आणि शरद पवार त्यांना पक्षात घेतील का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.